माने आहे प्र. 1. 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात? मुले शाळेत जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. मित्रांकडे जाणे, बाजारात जाणे व फिरण्यासाठीही वापरतात. काही मुले खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी चालवतात. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होते. सायकल ही सोपी, स्वस्त आणि आरोग्यदायी प्रवाससाधन आहे. सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे? सायकल चालवताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पाय, हात आणि स्नायू मजबूत होतात. शरीर तंदुरुस्त राहते व आरोग्य सुधारते. त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज कमी पडते. सायकल चालवणे हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला? पूर्वीच्या सायकली जड आणि साध्या होत्या. नंतर त्यात गिअर, ब्रेक व हलकी चाके बसवली गेली. स्वयंचलित आकर्षक डिझाईन आणि आरामदायी सीट आली. आधुनिक सायकली हलक्या, वेगवान आणि आकर्षक बनल्या आहेत. आज विविध प्रकारच्या सायकली उपलब्ध आहेत. 2. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचे असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील? वाहतुकीची गर्दी कमी होईल. इंधनाची बचत होईल. प्रदूषण कमी होईल. अपघातांचे प्रमाण कमी होईल. पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल. तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? मी सायकल चालवण्याचे फायदे त्यांना सांगेन. जवळच्या अंतरासाठी सायकल वापरण्याचा सल्ला देईन. सायकल दिनाचं आयोजन करीन. प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापरण्याचे महत्त्व पटवून देईन. स्वतः सायकल वापरून इतरांना प्रेरणा देईन. 3. खालील आकृतीतील मुद्द्यांनुसार सायकल चालवण्याचे फायदे. वैयक्तिक फायदे. 1. आरोग्य चांगले राहते. 2. व्यायाम होतो. 3. पैशांची बचत होते. सामाजिक फायदे. 1. प्रदूषण कमी होते. 2. वाहतुकीची गर्दी कमी होते. 3. पर्यावरण स्वच्छ राहते. राष्ट्रीय फायदे. 1. इंधनाची बचत होते. 2. देशाचा खर्च कमी होतो. 3. पर्यावरण संरक्षणास मदत होते. 4. सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा. 1. हँडल. 2. घंटी. 3. ब्रेक. 4. 5. टायर. 6. पॅन्डल. 7. साखळी, चेन. 8. सीट. 9. स्टँड. 10. मडगार्ड. 5. सायकल शिकतानाचा अनुभव. 10 वाक्ये. 1. मला सायकल शिकण्याची खूप उत्सुकता होती. 2. सुरुवातीला मला भीती वाटत होती. 3. वडिलांनी मला सायकल शिकवली. 4. सुरुवातीला माझा तोल जात होता. 5. मी 2-3 वेळा पडलो. 6. तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत. 7. हळूहळू मला सायकल चालवता येऊ लागली. 8. नंतर मी आत्मविश्वासाने सायकल चालवली. 9. सायकल शिकताना मला खूप आनंद झाला. 10. आज मी सहज सायकल चालवू शकतो. आहे प्र. 6. संगणक तुमच्याशी बोलू लागला तर. नमस्कार मित्रा, मी तुझा संगणक आहे. मी तुला अभ्यासात मदत करतो. इंटरनेटवरून माहिती शोधून देतो. चित्रे, गाणी आणि व्हिडिओ दाखवतो. माझा योग्य वापर कर. वेळेचे नियोजन करून मला वापर. मी तुझा चांगला मित्र बनू शकतो. 7. सायकल व मोटारसायकल यांचा संवाद. 10 ओळी. सायकल. नमस्कार मैत्रिणे. मोटारसायकल. नमस्कार सायकल. सायकल. मी प्रदूषण करत नाही. मोटारसायकल. पण मी वेगाने धावते. सायकल. माझ्यामुळे व्यायाम होतो. मोटारसायकल. माझ्यामुळे वेळेची बचत होते. सायकल. माझा खर्च खूप कमी आहे. मोटारसायकल. माझ्यासाठी इंधन लागते. सायकल. पर्यावरणासाठी मी अधिक उपयुक्त आहे. मोटारसायकल. हो, तुझे महत्त्व खरोखरच मोठे आहे. खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. प्रचार. राईट ॲरो. एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणे. प्रसार. राईट ॲरो. एखाद्या गोष्टीचा विस्तार होणे. विश्वास. राईट ॲरो. खात्री, भरोसा. आत्मविश्वास. राईट ॲरो. स्वतःवरील विश्वास. खालील वाक्यांमध्ये शब्दांचा योग्य उपयोग करा. रखडत चालणे. वजा जखम झाल्यामुळे तो रखडत चालत होता. धडा शिकणे. वजा मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही हा धडा मला शिकला. हातभार लावणे.
वजा मी आईच्या कामात हातभार लावतो. ई हलक्या फुलकी म्हणांचे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा. कष्टामंधी वजा कष्टाने, अवतीभवती वजा आजूबाजूला, धामधूम वजा गडबड उत्साह, फेरफटका वजा चक्कर मारणे, साधेसुधे वजा सामान्य. हे ई आडरस्ता यासारखे आणखी शब्द लिहा. राजमार्ग, पायवाट, हमरस्ता, गल्ली रस्ता, मुख्य रस्ता.